हॅलो, जय सद्गुरू. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून मी आधीच आवरून घेतलं व इशू स्कूलमधून आली होती, ती पण तिचं आवरत होती. दोघी बहिणी बघा कशा एकमेकींचा मेकअप करतायत ते. नंतर मीही थोडी आवरण्याची शायनिंग मारली व आम्ही निघालो. आम्ही जात होतो माझ्या माहेरी, एका रिलेटिव्हच्या बाळाचं बारसं होतं तिकडे. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीचं कसं असतं ना, माहेरी जाण्यासाठी नेहमी एखादं कारण किंवा परमिशन घ्यावी लागते. का असतं बरं असं? तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असो, पण आदू पूर्ण प्रवासामध्ये डान्सच करत होती. आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला थोडंसं लेट झालं होतं. नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला होता, ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. म्हणून मी थोडीशी शूट करत होते, तर मी पाहिलं की एक लहान मुलगी पाण्यामध्ये तिचा गुड्डू टाकत होती व त्याला जुजू करत होती. किती इनोसंट असतात ना ही मुलं. त्यानंतर नाव रिव्हील करण्याचा कार्यक्रम झाला. बाळाचं नाव ठेवलं होतं शिवन्या. छान आहे ना नाव. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. मी पण ओटी भरून घेतली व उत्सवमूर्ती बाळाचे आईवडील फोटो काढण्यात बिझी होते, म्हणून मी बाळाला घेऊन बसले होते. तर बाळाचा दुसराच उद्योग चालू होता. बाळ पण अंगठं चोखण्यात बिझी होतं. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवणामध्ये होतं गुलाबजाम, पनीरची भाजी, पुरी, पापड, पुलाव असं छान जेवण होतं. जेवण केलं व त्यानंतर आम्ही गेलो आमच्या माहेरच्या घरी. सगळ्यांना भेटले, छान वाटलं. ओके, उद्या भेटू, बाय.